रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरे कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय 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 राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरे जय 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 राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता सुख झाले हो साजनी राम सुख झाले हो साजनी त्वहा विठ्ठल बरवा बरवा त्वहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर बाप रखमा देवीवर बाप रखमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर बाप रखमा देवीवर त्वहा विठ्ठल बरवा त्वहा माधव बरवा विठ्ठल बरवा त्वहा माधव बरवा त्वहा विठ्ठल बरवा त्वहा माधव बरवा त्वहा माधव बरवा त्वहा विठ्ठल माधव बरवा जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय आ जन्मा आलो त्याचे जन्मारोग्य हरे जन्मा आलो त्याचे जन्मारोग्य आजे फळ झाले साचे आजे फळ झाले साचे फळ झाले साचे आधी फळ झाले साचे आधी फळ झाले साचे आधी फळ झाले साचे तुम्ही सांभाळले संती तुम्ही सांभाळले संती भय निरासले खंती भय निरासले खंती कृता कृत्य झालो हरे कृता कृत्य झालो इच्छा केली ते पावलो इच्छा केली ते पावलो
पावलो तुम्ही सांभाळिले संते तुम्ही सांभाळिले संते भय निरासले खंते भय निरासले खंते आ तुका मने काल हरे तुका मने काल आता करू न शके बळ आता करू न शके बळ करुणा सखे बळ आता करुणा सखे बळ आता करुणा सखे बळ तुम्ही सांभाळिले संती तुम्ही सांभाळिले संती भय निरासली खंती भय निरासली खंती निरासली खंती भय निरासली खंती निरासली खंती भय निरासली खंती विठोबा रखुमाई जय जय हरि विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हा विठोबा रखुमाई हा विठोबा रखुमाई हा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि जय जय विठोबा रखुमाई हरि बोला सर्वांनी टाळी वाजवा सर्वांनी भजन करा विठ्ठल 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 सर्वांनी टाळी वाजवायची भजन करायचं विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरिचरण श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की शांती ब्रह्म एकनाथ महाराज सद्गुरु जोग महाराज सद्गुरु गोदर महाराज अवधूत चिंतन शिवदेव गोपाल कृष्ण भगवान प्रभु रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान गुरुरे भाई सब संतन की हर हर गणपति बाप्पा मंगल मूर्ती बोला बोला बालू मामाच्या नावानं विठाला 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 जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग देवनिवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबराय
यांचा 4 चरणाचा आणि मानवी जन्म मिळाल्यानंतर आमच्या जन्माची सफलता, आमच्या जन्माची सार्थकता कोणामुळे झाली, कधी झाली आणि कशी झाली तो पटवून देणारा संत परप्रकरणातला 4 चरणाचा अभंग विठाला 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 सरळ सरळ भावार्थ पाहायचं झालं तर या अभंगामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे महाराज. तसं पाहायला गेलं तर या मृत्यू लोकात जन्म नावाची, जीवन नावाची संधी प्रत्येकाला मिळाली, बरोबर. तसं पाहायला गेलं तर बाबा या मृत्यू लोकात जन्म नावाची, जीवन नावाची संधी प्रत्येकाला मिळाली आहे, पण प्रत्येकालाच कळाली असं अजिबात नाही. आणि ज्यांना ज्यांना जन्म नावाची, जीवन नावाची संधी कळाली त्यांनी मात्र त्या संधीचं सोनं करून आपला मिळालेला काळ सार्थ करून आपलं जीवन सफल करण्याचा प्रयत्न केला. महाराज म्हणतात आम्हाला या मृत्यू लोकात जन्म नावाची, जीवन नावाची संधी मिळाली, पण जीवन नावाची संधी मिळाल्यानंतर आम्ही शांत बसलो नाही. जेने हा जीव दिला दान तयाचे, करीन चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे. ज्या भगवंतानं अनमोल किमतीचा नर जन्म ज्या निमित्तानं दिलाय, ज्या कारणानं दिलाय, ज्या कामासाठी दिलाय, त्या कामासाठी आम्ही आयुष्यभर खर्च केला आणि याची परिस्थिती, याचा परिणाम असा झाला, यांची फलश्रुती अशी झाली की आमचं जीवन सफल झालं, आमच्या जन्माची सार्थकता झाली. जन्म आलो त्याचे खऱ्या अर्थानं आमच्या जन्माचं खरं, साचं, उत्तम, चांगलं, सार्थकी सफळ फळ आम्हाला प्राप्त झालं. पण महाराज तुम्ही म्हणताय तुमच्या जन्माचं खरं, साचं, उत्तम, चांगलं, सार्थकी फळ तुम्हाला प्राप्त झालं, पण नेमकं असं घडलं काय? असं तुमच्या जीवनात आलं कोण की ज्यांच्यामुळे तुमच्या जीवनाची सार्थकता झाली? महाराज म्हणतायत तुम्ही सांभाळलेले संती. संत आमच्या जीवनात आले, आमच्या जीवनात क्रांती झाली. महाराज काय फायदा झाला संत जीवनात आल्यानंतर? महाराज म्हणतात 2 फायदे झाले या जगात आमच्या जीवनात संत आल्यानंतर. तसं पाहायला गेलं तर बाबा फायद्याशिवाय या जगात कोणीच काय करत नाही, बरोबर आहे ना. मग महाराज काय फायदे झाला, काय म्हणाल तुम्ही नेमकं? जीवनात संत आल्यानंतर क्रांती काय झाली? महाराज म्हणतात 2 फायदे. भय निरसली खंती. बसलेली मला सांगा या जगात सर्वात मोठं भय कशाचं आहे माणसाला? मृत्यूचं, मरणाचं. मरणाच्या पलीकडे माणसाला भीतीच नाही, पण महाराज म्हणतात माझ्यासारख्याच्या जीवनात ती भीती राहिलीच नाही. मरण माझे मरुनी गेले, मज केले अमर. बरं तुकोबरे खंतीबद्दल काय बोलाल? बसलेले प्रत्येकाच्या जीवनात माझ्यासहित काही ना काही खंत आहे, पण तुकोबराय म्हणतात माझ्यासारख्याच्या जीवनात खंत राहिली नाही, नासून गेली, नासोनिया गेली खंती, सहज स्थिती भोगाची. मग तुकोबराय आता जीवनाबद्दल काय बोलाल? महाराज म्हणतात बस की ज्याच्या प्राप्तीसाठी आम्ही मृत्यूलोकात आलो तो देव उभा मागे पुढे, उगवी कोळे संकट, त्या देवाला आम्ही प्राप्त केलं, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पाऊल. आता बाबा कृतकृतीची प्रत्येकाची व्याख्या वेगळी आहे. मला कुणाची घेण्यात अजिबात इंटरेस्ट नाही. या जगात सर्वात शेवटची आणि सर्वात महत्वाची कृतकृतीची व्याख्या एकच आहे. जे मिळवल्यानंतर या जगात काहीच मिळवायची अपेक्षा राहत नाही का, त्याला म्हणतात कृतकृत्य. आणि असा या जगात एकच आहे जो माझ्या पाठीमागे उभा आहे, जो विटेवरती उभा आहे, तो म्हणजे आमचा पांडुरंग परमात्मा. महाराज म्हणतात त्याला आम्ही मिळवला, खुंटलिया धावा तृष्णेची, आम्ही त्याला प्राप्त केला. ज्याच्यासाठी आमची धावाधाव चालली होती, ज्याच्यासाठी आमची पळापळ चालली होती, त्या देवाला आम्ही प्राप्त केलं, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलं. पण घडलं कोणामुळं? तुम्ही सांभाळलेले संती. पण महाराज त्या काळाच्या बाबतीत असं आहे, आतापर्यंत काळानं श्रीमंत बघितला नाही, गरीब बघितला नाही, दानव बघितला नाही, राक्षस बघितला नाही, देव बघितला नाही. काळ आला म्हणजे घेऊन गेलाच. महाराज म्हणतात जगाच्या यादीत मला बसवण्याचा प्रयत्न करू नका, कारण जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय. काळ गुलाम सलाम करी, तू कया घरी राबत असे. एवढंच नाही, नुसतं माझं नाव जरी घेतलं तरी तुका राम नाम घेता का प्रेम, धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ, पण हे घडलं कोणामुळं? तुम्ही सांभाळले संती, भय निरसली खंती. अशा काहीशा आशयाचा 4 चरणाचा संत पर प्रकरणातला मानवी जीवाला सार्थकतेकडे घेऊन जाणारा अभंग विठाला 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 विठाला. अभंगाची मेन भूमिका आहे सार्थकी जीवनाची, सफल जीवनाची. आणि सार्थकतेच्या बाबतीत बाबा बोलायचं झालं तर जी गोष्ट ज्या कामासाठी मिळाली आहे त्या कामासाठी जर तिचा यथासांग वापर होत असेल तर त्या गोष्टीची सार्थकता नाही तर तिची निरर्थकता आहे. आता हा माझ्या पुढे माईक आहे,
या माईकचं काम काय, माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचवणं. आणि जर माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित येत असेल तर या माईकची सार्थकता नाही तर त्याची निरर्थकता. मी अजून साधं पटवून देईल. मला वाटतं आपण सगळे शेतकरी कुटुंबातली माणसं असाल, बरोबर ना? शेतकरी. मला एक सांगा, आपण बियाणं आणतो, बियाणं शेतामध्ये कशाला हो? पेरायला. बरं बियाणं आणलं आणि बाबा पेरलं, ते बियाणं पेरल्यानंतर ते बियाणं उगवलं तर त्या बियाण्याची सार्थकता का? नाही उगवलं तर हो? उगवलं तर सार्थकता नाही तर त्याची निरर्थकता. बरं नाही उगवलं तर आपण बोलता बोलता म्हणतो हे मातीत गेलेला का बी. अजून बी एक शब्द आहे हे वाया गेलेला का बी. आणि अजून बी एक शब्द आहे शास्त्रीय भाषेत बोलायचं झालं तर मोघम गेलेला. एखाद्याचं बोलणं बी मोघम असतं. मोघम म्हणजे कसं? बिनबुडाचं बोलणं. म्हणजे ज्याच्या बोलण्याला बुड पण नाही आणि महाराज ज्याच्या बोलण्याला शेंडा पण नाही, त्याला काय म्हणतात? मोगम. आणि गावात एक तरी असं असतं ज्याच्या बोलण्याकडे अख्ख्या गावाचं लक्ष नसतं. लोक म्हणतात जाऊ द्याला का कुठं त्या याडपटाच्या नादी लागता, 5 मिनिटापूर्वी काय बोललाय हे त्याच्या लक्षात राहत नाही ना, आपण त्याच्यासारख्याच्या नादी लागतात काय? त्याला काय म्हणतात? मोघम. मी मोघम बोलणारच नाही. गीतेनं शब्द वापरला मोघाशा मोघ कर्मानु. आणि ज्ञानोबा सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये काय गोड वर्णन करतात बघा. जसं पावसाविना आलेले ढग निरर्थक आहेत, पाण्याविना भासणारं बाबा मृगजळ व्यर्थ आहे ना, तसं जी व्यक्ती देवाचं भजन करत नाही का त्या व्यक्तीचं जीवन निरर्थक आहे. देवेधीला देह भजना गोमटा, देवेधीला देह भजना गोमटा, देवेधीला देह भजना गोमटा, देवेधीला देह भजना गोमटा. तोया झाला फाटा बाधिकेचा, तोया झाला फाटा बाधिकेचा, तोया झाला फाटा बाधिकेचा, तोया झाला फाटा बाधिकेचा. देवेधीला देह भजना गोमटा, देवेधीला देह भजना गोमटा, देवेधीला देह भजना गोमटा, देवेधीला देह भजना गोमटा. अतिशय गोड. एवढा मोठा अनमोल किमतीचा नरजन्म देवानं दिलाय कशाला? महाराज गोड प्रमाण दिलं. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. किंवा आवटा हात का मानव देह भगवान ने तुझको दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. किंवा दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण नाशी जीवपन भोर. कशासाठी मिळाला बसलेले? भजनासाठी. परवा दिवशी एका आजीला कीर्तनात मी विचारलं, म्हणलं आजी आजी अगं भगवंतानं देह कशाला दिला? आजी म्हणली खायला दिलाय, खायला. म्हणलं आजी खा, पण खाता खाता ज्यानं दिलाय त्याचं भजन तरी कर की बाई. दिलाय कशासाठी दिलाय? भजनासाठी. बरं बाबा एवढा अनमोल किमतीचा नरजन्म भजनासाठी मिळून जर भजनासाठी वापरत नसेल तर या देहाची निश्चित काय? निरर्थक आहे. तस्य जन्म निरर्थक भजनासाठी मिळाला. मग खऱ्या अर्थानं पाहायला झालं तर जी गोष्ट ज्या कामासाठी मिळाली त्या कामासाठी जर तिचा यथासांग वापर असेल तर त्या गोष्टीची सार्थकता आहे. देह भजनासाठी मिळाला. मग महाराज आमचं बी एक दिवस असं म्हणणं असावं, आमच्याही जीवनात एक दिवस असा यायला असा हवा की त्या दिवशी आमच्या सुद्धा मुखात हे प्रमाण यायला पाहिजे की जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. आम्हालाही हा अधिकार प्राप्त करायचे, या अधिकारापर्यंत आम्हालाही तुकोबळ पोचायचं आहे. मग खऱ्या अर्थानं हा अधिकार प्राप्त करण्यासाठी आम्ही आयुष्यभर काय करायला पाहिजे? बाबा नामदेवराय काय गोड बोलतायत बघा. उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या. हे जगजोगी
तीनही प्रमाण काकड्यातली झाली. सकाळ सकाळचा प्रसंग चालू आहे. तीनही प्रमाण बाबा काकड्यातली झाली. नामदेवराय म्हणतात उठा जागे व्हारी आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा, किंवा जगजोगी जगजोगी जाग जाग बोलत, किंवा आता जागा रे बाहिनो जागा, चोर निजल्या नाडून बघा. आणि बाबा एवढं सांगून सुद्धा लोकांनी भजन केलं नाही. पण नाही भजन केल्यावर कशी फसगत निर्माण होते, जरा लक्ष देऊन एवढं उदाहरण ऐका. एवढं जर उदाहरण ऐकलं तर माझं कीर्तन आणि आपल्या सगळ्याचं जीवन सफल झाल्याशिवाय नाही. खूप ताकदीचं उदाहरण ऐका. एकदा काय झालं, एका प्रांताचा राजा शिकार करायला जंगलात गेला. आता राजा म्हणलं त्याचा छंदच ना शिकार करणं. शिकार करायला जंगलात गेला, जे धनुष्य घेतला, धनुष्याला बाण लावला, नेम साधला आणि प्राणी मारणार तेवढ्यात राजाचा चुकून पाय एका विषारी सापाव पडला. आता बाबा सापाव पाय पडल्यावर साप गुदगुल्या करीतो. तुमच्याकडं गोंजारत नाही बरं वाटते. अजून दोनदा दे. कसं आहे, चुकून पडू द्या अथवा जाणून बुजून पडू द्या, सापाचा स्वभाव आहे दंश करणं. साप बाबा राजाला चावणार तेवढ्यात राजाच्या पाठीमागं लाकूड तोड्या लाकडाची मुळी घेऊन निघाला. त्यांना बघितलं, बापरे प्रांताचा राजा आहे आणि नजर चुकीनं राजाचा पाय विषारी सापाव पडलाय. आणि जर अर्ध्या मिनिटात राजा पाय उचलत नाही तर राजाला साप, आणि जर राजाला साप चावतोय तर राजा महाराज एका मिनिटात मरतोय. आणि जर राजा मरतोय तर प्रजेचं काय? कुणाच्या मनात शंका आहे? आपल्या. कुणाच्या? लाकूड तोड्याच्या मुळीवाल्याच्या. त्यानं एकाही मिनिटाचा विलंब न करता आपल्या डोक्यावरची मुळी फेकून दिली, पळत पळत गेला, राजाला खाली ढकललं, राजाचा नेम चुकला, राजा खाली पडला. राजा वैतागला. बावळट आहेस का रे म्हणला तू? अक्कल नावाची गोष्ट देवान तुला कमी दिली, तुला माहित नाही का रे मी कोण आहे? अहो राजे साहेब, तुम्हाला कोण ओळखत नाही हो, तुम्ही प्रांताचे मालक आहेत, आमचे धनी आहेत, आमचे राजे आहेत, तुम्हाला कोण ओळखत नाही, फक्त तुम्हीच आमच्यासारख्या गरीबाला ओळखत नाही. पण का ढकलून दिलं? पलीकडे बघताय सळसळ करत जाणारा साप बघितला. बापरे, पाय पडला तर हो, म्हणजे चावला असता हो, म्हणजे चावला असता तर मी मेलो असतो हो. म्हणजे अप्रत्यक्षरित्या मला याची जाणीव करून देतोय का की आता जो मी जिवंत आहे तो फक्त तुझ्यामुळे, तेच पटवून देतोय. आता जो श्वास घेताय ही माझी कृपा आहे. काय करतोस? काय नाही. रोज या जंगलात येतो, दिवसभर वाळलेली लाकडं गोळा करतो, घरी घेऊन जातो, चुलीत टाकतो, त्याचा कोळसा करतो, शेजारच्या 2-4 गावांनी नेऊन विकतो, त्याच्यावरती जी पैसे येतील त्याच्यावरती माझं घर प्रपंच चालतो. आता हे काय करायची गरज नाही. राजाचा जीव वाचवलाय, प्रांताचा मालक आहे, बारीक आहे का मी? अरे चल राजधानीत. बाबा राजधानीत प्रधानजीला जवळ बोलव. प्रधानजी इकडे हो. काय हो राजू साहेब, आपल्या राज्यात चन्नाची बाग किती? म्हणला मोजून 2,500 एकर आहे. लगेच तोड आलेली. म्हणला मोजून 1,000 एकर आहे. मग एक काम करा म्हणला, एक कोरा कागद घ्या, त्याच्यावरती 5 चक्राचं बक्षीस पत्र करा, त्याच्यावरती माझी मुद्रा लावा, सही करायला माझ्याकडे घेऊन या. बाबा त्यावेळेस काय तलाठी ग्रामसेवक तहसीलदार होते का? राजा बोलेन दल आले. राजानं सही केली, कागद लाकूड तोड्याच्या हातात देणार. पण तत्पूर्वी ऐका, एका एकरात कसं बिन किती बी चंदन येऊ द्या, कमीत कमी 3 कोटीच होतं. किती लावताय? काय ना काय लावायच्या भानगडीत पडू नका, नाही तर 10वा आणि 13वा जवळच्या जेलमध्ये करावं लागेल. त्याला काय लागते? परवानगी लागते. एका एकरात किती कोटी? 5 एकराचे पैसे झाले किती कोटी? बरं 15 कोटी लाकूड तोडायला मिळाले हो. पेटी मास्तर, लाकूड तोडायला लाकूड तोडायची गरज आहे काय? काय गरज आहे? 2-3 वर्ष निघून गेली. 2 वर्षानंतर राजा पुन्हा त्या जंगलात फेरफटका मारा गेला. राजाच्या लक्षात आलं, अरे 2 वर्षापूर्वी या लाकूड तोडायला आपण 5 एकराची बाग दिलती, आता यानं विकली असेल, घर गाडी नोकर चाकर सगळं 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 याच्याकडे असेल. आणि बाबा जिथं 5 एकर दिलती का तिथं नेऊन राजानं रथ उभा केला, असं 5 एकराकडे फिरून बघितलं. जसं फिरून बघितलं का तसं राजाचं बी डोळं फिरलं. कारण जिकडं बघीन तिकडं कोळसा राखच दिसायचा. ह्याचा धंदाच कोळशाचा ना. ह्याला चंदन दिलं काय, साग दिलं काय, हो काय करणार आहे? कोळसाच. कोळसा का झाला बघाय राजा रथातून खाली उतरला. तेवढ्यात लाकूड तोड्या पळत पळत आला राजा चरणावनात बसाला. राजे साहेब लय उपकार झाले तुमचे. काय झालं? काय नाही. मला 2 वर्षापूर्वी जंगलात जावं लागायचं, लाकडं तोडावं लागायची, कधी मिळत होती कधी मिळत नव्हती. आता म्हणला माझ्या घरा शेजारी 5 एकराची बाग दिली, आता लांब कशाला जावं लागत आहे? मला आता बरोबर सकाळ सकाळ पाठ कुराड हातात घेतोय, त्यात ते 2-4 झाडं झपकावतोय, खपकावतोय, तुडीतोय, म्हणला घरी आणतोय, घरी आणून कोळसा करीतोय. त्याला म्हणला आता गावातच गिरायक लागते का बरं? म्हणला वास मारते ना, म्हणला चन्नाच आहे. म्हणजे मला 5 एकराचा कोळसा केला काय? म्हणला मोजून बघा ना, मापात पाप नाही. नगभर जास्त बी नाही, नगभर मोजून 5 एकराचा कोळसा केलाय. म्हणला तेव्हा म्हणला एखादी दपली बिपली शिल्लक आहे का? तेव्हा मला दपली नाही माहिती, पण एक लाकूड नाही म्हणला, पण कुराडीचा दांडा आहे, आणू का? म्हणला. राजा म्हणला. राजानं दांडा हातात घेतला, कुराड अशी बाह्या मागं सरल्या, दांड्यातून अशी कुराड बाहेर निघाली आणि बाह्या मागं सरल्या. काय केलं असेल बरं महाराज? आता हे आम्हाला सांगावं लागत का? ह्यात आम्ही लय पर्यंत निबार हाणला असेल, बरोबर आहे ना. पण राजा विचारवंत होता. राजानं विचार केला,
आता हाणून मारून कोळशाचं चंदन, आता हाणून मारून कोळशाचं चंदन होत नाही. आता ह्याला काय करावं लागेल, समजावून सांगावं लागेल याची चूक काय झाली. आणि बाबा ही माझ्या संतांची भूमिका आहे, सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविते. राजानं त्याच्या हातातलं लाकूड तोड्याच्या हातात दिलं, त्याला सांगितलं जा पलीकडे चन्नाचा व्यापारी, त्याला विचार या लाकडाची किंमत काय. राजानं पाठवलाय, हातभर लाकड आहे, काय किंमत होईल. वाज घेतला, मला एगरी चंदन आहे. अरे अजून भरपूर असतील तर कोट्यवधी रुपये देतो. मला भरपूर नाही, 5 एकर होती. हा येतंय लक्षात, भरपूर नाही 5 एकर होती, पण पठ्यानी कोळसा केलाय, जाळून टाकली. म्हणला ह्या दांड्या सांगता का मला घरी घेऊन जातो, 10,000 देतो मला दांड्याचं. परतच राजा कळाला, रायसाहेब 10,000 म्हणताय दांड्याचं. हो. आता राजाने विचारलेला प्रश्न, लाकूड तोड्यानं दिलेलं उत्तर घरी घेऊन जा, माझं कीर्तन तुमच्या सगळ्याचं जीवन सफल आहे. राजाने विचारलं, ए तुला किती दिली ती? 5 एकर. तू काय केलंस? कोळसा. कितीचा विकला? 5,000चा. ती दांड्याचं म्हणतं किती? 10,000. ए तुला काही कळलं का रे, तुला काही समजलं का रे. आणि बाबा माणसानं चूक लक्षात आल्यावर नम्र व्हायला पाहिजे, बरोबर आहे ना. आपलं चुकलं तर आपण दुसऱ्याचं ऐकून बी घेतलं पाहिजेत. राजेसाहेब नम्र येतो, राजेसाहेब हात जोडून उभा आहे, कळलं. पण आता हा कसं कळलं, पण आता कळून काय उपयोग आहे. आता वेळ निघून गेली, मला कोळसा केला देताय काय, मला 5 एकर अजून झपकीनच मला 5 एकर नाव काढलं. बाप्पाचे पेंडे काय, मला अजून कोळसाच करायचा काय. म्हणजे बसलेले हे कोणा चाललंय, राजाचं. बरोबर आहे, माझ्या गोळ्या संपल्यात, राजांना लाकूड तोड्या कीर्तनात सांगाय का माझा कोरोनाचा रिपोर्ट डबल पॉझिटिव्ह आलाय. अहो बसलेले राजाचं लाकूड तोड्याचं फक्त उदाहरण आहे. नाही तर माझ्याकडे जरा चांगलं बघा, ही इमारत मिळाली का आपल्याला, आवटा हात का मानव देह, ही बी एक प्रकारचं चंदन आहे. आणि एवढी गोड इमारत देऊन जर भजन नसेल करत तर नाही तरी गेला जन्मावाया, नाही तरी गेला जन्मवाया, नाही तरी गेला जन्मवाया, नाही तरी गेला. हे सांगत तुम्हासी बजार विठ्ठल, हरी बोल. हे नाही तरी गेला जन्मवाया. सांगत तुम्हासी बजार विठ्ठला, टाळ टाळ वा. नाही तरी गेला जन्मवाया, एवढा अनमोल किमतीचा नरजन्म मिळून जर बसलेले आपण भजन नसल करत तर सांगतो तुम्हाशी भजारी विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया. आता बसलेले अख्खं कीर्तन माझं विसरा, फक्त 1 मिनिटाचं कीर्तन एवढं घरी घेऊन जा. आपल्याला मिळालंय चंदन, हे तर मान्य, आपल्याला मिळालंय चंदन. फक्त पाया पडून एकच विनंती, याचा कोळसा होऊ देऊ नका. आता काय काय म्हणतील, महाराज व्हायचा राहिला वय, आमच्या निम्या अर्ध्या गावऱ्या तर परमसन वाट्यात गेल्यात. फक्त गावातले पाहुणे रावळे आम्ही कधी मरतोय कधी उचलाय गावतो याचीच वाट पाहतोय. पण जाऊ द्या, 1 तास उरला. 7 दिवसात परीक्षिती राजासारख्याचा उद्धार आहे, 1 तासात खटवांग राजासारख्याचा उद्धार आहे. आपलं आयुष्य 1 तासाच्या आणि 7 दिवसाच्या नक्की पुढे. मग जाऊ द्या ना, मागे झाली पाहू नका, पुढे जामीन आहे तू का. आता कळय तर आता तरी पुढे. हाच उपदेश नका करू ना आयुष्याचा. आणि अजून बी सांगून कळत नसेल तर मग आमच्या बापास तरी काय जायचंय, विसरली तया थोर झाली हानी पचतील खाणी. येथे कोणाचे काही बा गेले, ज्याचे त्याने अनहित केले. बाबा तरी लोकांना भजन केलं नाही. मग तुकोबाराय म्हणतात, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. बाबा तरी लोकांनी भजन केलं नाही. मग म्हणतात, किती सांगू तरी नाही कती भटकीचे, पुढे शिंदळीचे रडतील. तरी भजन नाही केलं, काय माय गेली होती भूतापाशी, हरिनय मुखाशी. अरे मुडा तरी भजन नाही केलं. नाथ बाबा म्हणतात, नामाविन मुख सर्पाचे ते बिळ, जीवा नवे काळ सर्प आहे. तरी बाबा लोकांना भजन केलं. मग नाथ बाबा काय म्हणतात बघा, नरदेह दुर्लभ जाणारे, नरदेह दुर्लभ जाणार, नरदेह दुर्लभ जाणारे, नरदेह दुर्लभ जाणार, नरदेह दुर्लभ जाणारे, नरदेह दुर्लभ जाणार, दुर्लभ जाणारे, नरदेह दुर्लभ जाणार. शतवर्षाची गणना रे, शतवर्षाची गणना, वर्षाची गणना रे, शतवर्षाची गणना. तयामध्ये दुःख यातना
म्हणणार तयामध्ये दुःख यातना दुःख यातना रे तयामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदन हो तुम्ही वासुदेव तुम्ही वासुदेव तुम्ही वासुदेव 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 म्हणणार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणणार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा बरोबर आहे ना बाबा बरोबर आहे काकड्यातलं वासुदेव नावाचं प्रकरण आहे त्यात नाथ बाबा म्हणतात नरदेह दुर्लभ जाणा बरोबर आहे ना ते जुन्या काळात यायचे ना वासुदेव वासुदेवच्या जुन्या काळात ती टोपी असायची त्याला उलटे मोराची पिसर असायची बाबा सजवलेली असायची आणि बरोबर बरोबर पहाटे 12 वाजता यायची आता पहाटेच 12 वाजता होती लोकांची आता माणसं लई भारी बोलते एकमेकाला माणसानं आयुष्यात पैसा नाही कमवला तरी चालेल पण माणसं जोडली माणसं जोडलीच पाहिजे यात दुमतच नाही पण बाबा माणसाचं दुर्दैव आहे पैसा नसेल तर माणसाचं सोडा कुत्र सुद्धा जवळ येत नाही कुत्र म्हणतं भांगर राहते कशाला त्या नादी लागायचं ना आपल्या वाक्यावर तुमचा विश्वास नसेल तर 2 महिने खिशात रुपये ठेवायचा ना अख्ख्या गावात बोंबलत फिरायचं ज्याला तुम्ही लय जिगरी म्हणता का तो तुम्हाला बघितल्यावर दुसऱ्या नाही तिसऱ्या गलीतून पळून जाईल नकोय बाबा सकाळ सकाळी 1000-500 टाकाय बसलाय फुकट नाही बोलणार प्रमाण आहे धनवंता लागी सर्व मान्यता आहे बाबा या जगात पैशावाल्यालाच किंमत आहे मी पटवून देतो आपल्या सर्वांचा अनुभव आहे आपल्याकडे पैसा नसू द्या जवळचा पाहुणा सुद्धा म्हणतो ते लय लांबून नाही पाहुणा ओळखत बी नाही आणि बाबा पैसा असू द्या लांबचा पाहुणा ज्याची ना आपली ओळख नाही ती सुद्धा म्हणतोय ते लय जवळचं आहे घरातलंय सकाळीच फोन केलाय मरचिन ना गप मरणं पैशावाल्यालाच किंमत आहे बाबा या जगात पैसा पाहिजेच भरपूर पैसा कमा माझं तर म्हणणं आहे पण नीती जोडून या धन उत्तम व्हारे उदास विचारे वेच आपल्याकडे एक वाक्य कायम सांगितलं तर बसलेले आपल्या खिशात कोट्यावधी रुपयाचा खळखळाट असावा पण त्याच्या मागो कुणाचा फुटक्या कवडीचा तळतळाट नसावा काय म्हणायचं माऊली तीनही संतांचं म्हणणं आहे जीवन सफल करायचं असेल तर भजन करावं लागते कारण कलियुगी उद्धार किंवा कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी किंवा नामसंकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे 2-4 आठवड्याची जळतील पापे जन्मांतरीचं पाप जळायचं असेल तर काय करावं लागतंय देवाचं भजन करावं लागतंय किंवा आत्ताच्या काळात योग याग विधी हे नव्हे आता वाटतंय देव प्राप्त करायचं तर त्याचं काय करावं लागेल भजन करावं लागेल पण माऊली सगळ्या संतांचं म्हणणं आहे भजन केलं पाहिजे ना आमचा चाललाय संसार तुमचं काय म्हणणं आहे माऊली म्हणतायत माझ्यासारख्या संतानं तुमच्या संसाराला कधीच विरोध केला नाही उलट माझ्यासारख्याची प्रतिज्ञा अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिने लोका जाईन गे माई तया पंढरपुरा भेटेन माहेरा पुल्या ठाऊकची आहे संसार दुःखाचा संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ या संसाराचं वर्णन करताना असं केलं या संसारात दुःखाचं आहे सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे बाबा त्या गोशीसारखी नुसती संसारातली आपली भराभर चालली पण करिता बरोबरी दुरावशी दुरी भावाची पुरी वाहावशी मग महाराज सुख प्राप्त करायचं आहे काय करावं लागेल सुखरूपाईसा तुझ्या कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सर्व सुखाचे आगर बापरक मध्ये सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगर सर्व सुखाचे आगर म्हणे नर हरी सोनार किंवा आपोला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नव्हे मग तुकोबराया तुम्ही जीवन सफल करण्यासाठी काय केलं दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवार बोलण्याची नाही आता देवाविन काही रात्र न कळे दिवस न कळे पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग बाबा एके दिवशीचा प्रसंग आहे गावातल्या सर्व लोकांना पाटलाकडे जाऊ पाटील ओ पाटील तुकोबराया दिवसा भजन करतात आम्हाला काही अडचण नाही हो पण तुकोबरायाची रात्रीची कटकट सहन होत नाही आणि बघा बरं का भजनी मंडळ आपण जर भजन काय लागलं लोक डायरेक्ट आपल्याला म्हणतात झाली वाटतं यांची कटकट सुरू एकदाची आणि भजन बंद केलं की एकदाच बंद झालं यांचं लोक कोणाला सोडत नाही तो लय अवघड आहे चांगलं जागा वाईट जागा लोकांना आतापर्यंत नावच ठेवले चला मला पुढे जायचंय लक्ष देऊ नये का तुकोबऱ्याला पाटल्यानं बोलवलं तुकोबऱ्या पाटला पुढे हजर आहेत पाटील का आठवण केली गरीबाची तुकोबऱ्या दिवसा भजन हो चालू आहे रात्री भजन हो चालू आहे मग तुकोबऱ्या एक काम करा दिवसा भजन करा रात्री भजन करू नका काय अडचण आहे तुकोबऱ्या अहो आम्हाला काही अडचण नाही पण गावातली लोक म्हणते तुकोबरायाच्या रात्रीच्या भजनामुळे आम्हाला झोप लागत नाही तर दुसऱ्या दिवशी काम होत नाही तर पगार मिळत नाही तर घर प्रपंच चालत नाही सांगा आम्ही काय करू भक्ती करू की पोट्य भरू
काय करू? अहो पाटील, वेळ लागलं का? मलाही वाटतं दिवसाच भजन करावं, रात्री भजन करू नये, पण मी माझ्या जिभेला सांगून सांगून कंटाळलो. अगं थांब, पण माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचे. गोविंद गोविंद म्हणा लागले या छंद, किंवा गायनाचे उडे आपुले या छंदे, मनाच्या आनंदे आवडीने मनाच्या आनंदे. थांबाय तयार नाही. तुकोबर आहे, गावात राहायचं नाही. कोपला पाटील गावीचे हे लोक, आता माझं बेक कोण? बाबा कधी भंडारा डोंगरावरती जावं, कधी भामचरा डोंगरावरती जावं, कधी घोडेश्वराच्या डोंगरावरती तुकोबरायला जावं, रात्रंदिवस भजन करावं, पण लोकांना तिथं सुद्धा भजन केलं नाही, करू दिलं नाही. तिथं सुद्धा एक श्री पाटील तुकोबराय म्हणतात, जाई वो तू माते न करी सायास, मी विष्णुदास. काय? आम्ही विष्णुदास ना बाबा, पण मी म्हटलो, जाणून बुजून म्हटलं. याचं कारण आहे, तुकोबराय अनुभव कोणाचा सांगतायत? श्री कुणाच्या पुढे आहे? आपल्या की तुकोबरायाच्या? तुकोबरायाच्या. अनुभव कुणाचा आहे? मग स्वतःबद्दल बोलताना मी येतं का आम्ही येतं? मी येतं. व्याकरण असं सांगतं, स्वतःबद्दल बोलताना काय? मी विकास महाराज देवडे, मी अमुक तमुक. बरोबर आहे ना? मी माझं येतं स्वतःच्या बद्दल. दुसऱ्याच्या सगळ्याच्या बाबतीत बोलायचं तर आम्ही येत आहे. मग तुकोबराया अनुभव तुमचा आहे, श्री तुमच्या पुढे, तरी तुकोबराया आम्ही का म्हणतात? त्याचं कारण एक आहे, तुकोबराया आपल्या सगळ्याचं वकीलपत्र घेत आहेत. तुकोबराय म्हणतात, मी एकटा नाही, ज्यानं फेट बांधलेत, ज्यानं कमरा आवळल्यात, आम्ही सगळेजण जाई होतो माते न करी सायास. आपल्या वारकरी संप्रदायाचा नियम आहे बाबा. आज तागायत वारकरी संप्रदाय महाराष्ट्रात एवढ्या थाटात उभा आहे. याचं कारण आहे, पराविया नारी रखुमाई समान, पराविया नारी माऊली समान. आमच्या वारकरी संप्रदाय तत्व आहे, जाहीर कीर्तनातून ऐकून जागड्या. आमच्या समोर एखादी मोठी स्त्री आली तर ती आम्हाला आई समान आहे, आणि आमच्या वयाची आमच्यापेक्षा बारीक आली तर ती आम्हाला बहिणी समान आहे. आलाय तर त्या कीर्तनाला तर चांगला ऐकून जागड्या. हे व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय? अरे व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय? वाईट गोष्टीत कधीही घसरू देऊ नका तुमचा पाय. रात्री अपरात्री एखादी स्त्री दिसत असेल आणि तिच्याकडे पाहून जर प्रामाणिकपणे तुम्हाला तिला म्हणता येत असेल ना माय, तर तुम्हीच या जगाची ज्ञानोबाराय, तुकोबाराय आणि छत्रपती शिवराय. छत्रपती शिवराय. तुकोबाराया श्री पाठवली, भजन नाही सोडलं. एवढंच काय, गावातल्या लोकांना गाढवावरती बसून तुकोबाराया धिंडकाली चपला घालून तरी भजन नाही सोडलं. सांगा ना, एवढा भक्तीचा अटूट मार्ग तुम्हाला नेमका कोणी सांगितला? महाराज म्हणताय, तो दिवस बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी. तो दिवस कोणता? आजी माघ शुद्ध दशमी, पाहुणी गुरुवार केला अंगीकार. तुका म्हणे सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेवीला करत. त्या दिवशी बाबाजी चैतन्यांसारखे सद्गुरू माझ्या जीवनात आले. त्यांनी मला भक्तीचा मार्ग दाखवला. निळोबाराय म्हणताय, तिनेची पंक्ती चालू जाता न पडे गुंता कोटे. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत दे झाडू संताचे मार्ग. आडराणी भरले जग उचिष्ठाचा भाग, शेष उरला तो शिव. आम्ही त्या मार्गाने चालत राहिलो आणि त्याच मार्गावरती जात असताना आम्हाला एक दिवस हा दिसला. कोण? तू का म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखल्या. कंप्लीट मी 40 मिनिटापूर्वी सार्थक या शब्दाबद्दल विचारत असताना तुम्हाला शेतकऱ्याचं बियाण्याचं विचारत होतो. त्याच्यावरून पाहता पाहता आपण त्याच्यावरची सार्थक जीवनाची प्रमाणं घेता घेता 40-50 प्रमाणांचा आधार घेऊन पुन्हा 40 मिनिटानंतर सार्थक हा शब्द गाठलाय. महाराज म्हणतायत, त्या पंढरपूरच्या मालकाला आम्ही बघितलं आणि त्याला बघितल्याबरोबर आमच्या जन्माचं खरं साचं उत्तम चांगलं सार्थकी फळ आम्हाला प्राप्त झालं.